नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी आज दौंड तालुक्यातील दौंड तहसील कार्यालयाच्या समोर या ठिकाणी उभा आहे। माझ्या पाठीमागे बघू शकता, या ठिकाणी पारधी समाजाच्या काही महिला आणि पुरुष शाळकरी मुलांसह हे या लहान मुलांकडे बघू शकता तुम्ही। कॅमेरामॅनला विनंती करतो, हे लहान मुलं दाखवा। या लहान मुलांसमवेत हे पारधी समाजाचे तरुण, महिला व सर्व सहकुटुंब हमशा छगडा काळे यांचे सहकुटुंब या ठिकाणी आत्मदहन करण्यासाठी हातात पेट्रोलच्या किंवा ज्वालाग्रही घेऊन उभा आहे। तरी सध्याला प्रशासन मात्र या ठिकाणी बघ्याची भूमिका घेते। प्रशासनाला कसल्याही प्रकारचं या ठिकाणी गांभीर्य नाही। पोलीस कर्मचारी या ठिकाणी बसलेले आहेत। कॅमेरामॅन विनंती करतो की त्या पोलीस कर्मचाऱ्याला दाखवा। हातामध्ये या ठिकाणी पारधी समाजाच्या महिला, मुलं, जरा बाकीचे शांत बसा। या ठिकाणी पारधी समाजाची मुलं हातामध्ये पेट्रोल ज्वालाग्रही घेऊन या ठिकाणी आत्मदहन करण्याचा प्रयत्न करतात आणि पोलीस कर्मचारी मात्र हॉटेलमध्ये बसलेले आहेत। काय म्हणजे शोकांतिक आहे, प्रशासन किती गांभीर्याने घेते हे पाहणं महत्वाचं आहे। हे आत्मदहन किंवा हे उपोषण कशा संदर्भात आहे हे जाणून घेण्यासाठी आपण काही महिलांपर्यंत पोहोचतोय। आता तो पुढे थोडं काय विषय, तुम्ही तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, काय झालंय? सर, आम्हाला काही योग्य निर्णय ह्याने दिला नाहीये, त्यासाठी आम्ही तहसीलदारांनी काही योग्य निर्णय दिला नाही। पैसे खाऊन तहसीलदार आमच्यावरच उलटे गेम करतोय। पैसे म्हणजे निर्णय म्हणजे नेमका काय झालं? तहसीलदाराला मॅनेज केले, तहसीलदाराला मॅनेज केले, उगले जालिंदर उगले त्यांनी हे केलेलं। त्यासाठी आम्ही आता आत्मदहन केल्याशिवाय आम्हाला काहीच पर्याय नाही। शेवट तहसीलदार सुद्धा म्हणतो तुम्ही उपोषण करा किंवा मरा, आम्हाला काही फरक पडत नाहीये। हा निकाल खोटा आहे, त्यासाठी आम्ही आत्मदहन करणार आहे। प्रशासनाला, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना एक म्हणजे तुम्ही काय विचारणार जेणेकरून, कारण की आम्हाला गरीबाला या ठिकाणी पोलीस प्रशासन बसलेलं आहे, ते पूर्ण हॉटेलमध्ये त्यांच्या मस्तमध्ये मस्त आहेत, पण तुमच्या हातामध्ये पेट्रोलच्या बाटले आहेत। तुम्ही आज आत्मदहन करताय, काय सांगणार मुख्यमंत्र्यांना? मुख्यमंत्र्यांना असं सांगायचं की गरिबांचा आम्हाला काहीच न्याय नाही, गरिबांना पारध्यांचं कुणीच नाही उरलेलं इथं। पैसे खायला पुरते, पण आमचं गरिबांचं कुणीच नाही। त्यासाठी आम्ही आता इथं जागेवर आम्ही आत्मदहन करून मारणार आहे। बाळा, तुझ्या आईने, तुझ्या मम्मीने हातामध्ये पेट्रोल घेतलंय, काय वाटतं तुला? म्हणजे काय सांगणार आहे तू? आमची न्याय द्यायला पाहिजे। काय वाटतं तुला? आमची न्याय द्यायला पाहिजे, म्हणजे तुमची जमीन तुमच्या ताब्यात मिळाली पाहिजे। तर बघू शकता, हे छोटे छोटे मुलं देखील या ठिकाणी हातामध्ये, सर्व पारधी समाजाच्या महिला ज्या आहेत त्या पूर्ण त्यांना अश्रूनावर झालेत, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत। परंतु या ठिकाणी काही तरुण देखील आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। परंतु या ठिकाणी कांचन भोसले, काय विषय आहे नेमका? सर, मी एक समाजसेविका आहे। मी वारंवार तहसीलदार साहेबांना आणि बापूराव धडस साहेबांना आणि गोपाळ पवार साहेबांना वारंवार मी विनंती केली की सर, हा गरिबांवर अन्याय आहे, वर्ण मुसळधार पाऊस आहे, तरी आमचे गरीब पारध्याचे लोक न्याय मागण्यासाठी तहसीलदार कार्यालय समोर आहे। आज कलेक्टर साहेबांचे ते उप अधिकारी पण आलते, मी त्यांना पण भेटले, ते पण त्यांना सांगितलं तहसीलदार साहेबांना की तुम्ही या लोकांना योग्य ते न्याय द्या। लहान मुलासहित ते आमरण उपोषण करतात। पण मी एकच सांगू शकते सर, फडणवीसला, अजित पवार सरांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना की इतका जर अन्याय करायचा असेल, तुम्ही जर लाडक्या बहिणींवर अन्याय करत असेल तर हे तुमचं राजकारण कुठं काय उपयोगाचं आहे? तुम्ही कशासाठी मुख्यमंत्री? हे लोकांना न्यायच नाही। या पोलीस प्रशासनाला आणि तहसीलदार कार्यालयांना कारवाई, जास्तीत जास्त कडक कारवाई करावी। तुम्हाला असं म्हणायचंय का की या देशातलं सरकार जे आहे ते लाडक्या बहिणीवर अन्याय अत्याचार करते? हो, करते। नावाला नुसतं लाडकी बहीण आहे, नाहीतर लाडक्या बहिणींवर वारंवार गुन्हे दाखल करतात। आणि आज या सर्व माझ्या भगिनींना, आई बहिणींना, माझ्या भाऊजाईंना, भावांना आज आत्महत्या करणं ह्याच फडणवीस साहेबांनी, मोदींनी आज मजबूर केलंय। हे सरकार एकदम थर्ड क्लास सरकार आहे, थर्ड क्लास सरकार आहे सर। हे सरकार बरोबर नाही। मी वारंवार फोन करून देखील काल उपेशनला बसले डॉक्टर सुद्धा इथं त्यांना चेकिंग करायला आले नाहीत, आणि पोलीस प्रशासन येतो आणि हॉटेलमध्ये चहा पेत बसतो, आणि कोण काय बोलायला लागले की त्याचं आमचं रेकॉर्डिंग करताना आमच्या माणसांना जीवे मारण्याची धमकी देतं, तुम्ही उपेशनला कशाला बसलाय?
आमच्या उगल्यांची माणसं मोठ्या मोठ्या अधिकारी होत, मंत्री इथं, मंत्र्यांचे सुद्धा त्यांना पाठीशी घातलेले त्यांनी. असंच बघू शकता आपण या ठिकाणी काही तरुण पण आहेत. पुढे या थोडं. आज तुम्ही हातामध्ये पेट्रोल घेऊन किंवा ज्वालाग्रही घेऊन तुम्ही आत्मदहन करणार असं इथं सर्वांच्या हातामध्ये ज्वालाग्रही आहे. काय विषय काय नेमका? आता सर तारीख होते आज. आता तर दिघे साहेबांनी आम्हाला तिथं निकाल दिलेला आहे. 2014 निकाल दिलाय. मग दिघे साहेब खोटे आहेत निकाल देणारे का शेलार साहेब खरे भाई? शेलार साहेब म्हणतो आम्हाला 16 एकर क्षेत्र आहे, तुम्ही अजून आम्हाला फिक्स ओरिजिनल तुम्ही काय द्यावं? अहो ह्यांनी दप्तर दाखल फाडलेले. मी 8 दिवस झाले मी 101चा उतारा बघतो माझ्या आजोबाचं नाव, ते उतार पाहिलं नाही तर त्याचे फोटो माझ्यापाशी. प्रत्येक वर्षी पैसे खाऊन गरीबावर अन्य करणारे लोक आहेत काही. उगल्यांचा एक काही कागद त्यांनी बघितलेला नाही. मला एक सांगा, आता तुमच्या हातामध्ये पेट्रोल आहे, ज्वालाग्रही आहेत, सगळ्या महिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत आणि प्रशासन मात्र कुठल्याही प्रकारे प्रशासन कुठल्याही प्रकारे गांभीर्याने घेत नाही. याचा अर्थ तो प्रशासनाला तुमचं आत्मदहन अपेक्षित आहे का? अपेक्षित आहे. त्यांना वाटतं पारधी समाजाप्रती राहिलंच नाही पाहिजे. पारधी त्यांना वाटतं पारधी त्यांच्यावर लय मोठं संकट आहे. पण आम्ही अजून कुणावर संकट आणलं नाही. आम्ही जर संकट आणलं तर तुम्हाला 5 जागा पुरवून देणार नाही, एवढं आता आम्ही निश्चित ठरवले. आज हातामध्ये पेट्रोल आहे का? काय ते पेट्रोल आहे. काय करणार नेमकं? काय आत्महत्या करा आमच्या गोरगरिबाच्या बारक्या बाळ मुलाशी आमचं काय कोणी न्यायच घेत नाही. पैसे खाते सगळे उगले साहेब आणि सगळे आमचं मॅनेज करून टाकतात. आमच्या गरीबाचा न्याय घेतात ते म्हणतात तू 500 बसा, महिना बसा तो 2 महिने बसा. आम्ही काय त्याची निर्णय घेणार नाही, आम्हाला काय उपकार नाही. पैसे खाऊन एवढं मॅनेज व्हायचं मला, आम्ही गरीबांना करायचं काय? आता आम्ही काय तहसीलदार आणि उगले साहेब कुणी नाही, डॉक्टर सुद्धा येऊन चेकिंग करत नाहीत. आम्ही आज पाणी सुद्धा 2 दिवस झालं पाणी सुद्धा येत नाही, तरी आमचं काही तर चौकशी करा, कोणी सुद्धा येत नाहीत. आमची बाळ कशी जायच्यात? आम्ही करायचं काय? डिपार्टमेंट सुद्धा हे खाऊन पैसे मॅनेज होतात, त्यांच्या बरोबर काय करायचं आम्ही गरीब लोकांना? इकडे दाखवा, इकडे दाखवा, इकडे दाखवा.
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.